सन 2008 मुंबई आणि महाराष्ट्रात उसळलेलं आंदोलन। केंद्रस्थानी होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे। उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाने महाराष्ट्र हादरला आणि या आंदोलनातून घडली एक मोठी पोलीस कारवाई, ज्यात धाडसी अधिकारी अशोक कामठे यांनी थेट राज ठाकरेंनाच केली अटक, ज्यामुळे दंगली घडल्या, गाड्यांची तोडफोड करण्यात आली। पण धाडसी अधिकारी अशोक कामठे हे घाबरले नाही, त्यांनी अटक ही करूनच दाखवली। नंतर सगळी परिस्थिती देखील कंट्रोलमध्ये आणली। चला तर बघूयात नेमका हा किस्सा काय येतो। 2008 मध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत होत्या। त्यासाठी मुंबईमध्ये पूर्ण देशातून विद्यार्थी येत होते। पण या परीक्षांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना संधी नाकारली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला, काही ठिकाणी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर हल्लेही केले। परिणामी राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि ह्या सगळ्यांचं खापर जे होतं ते राज ठाकरेंवर फोडण्यात आलं। कारण होतं राज ठाकरेंवर भडकाऊ भाषण करणे, आंदोलनाला उत्तेजन देणे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचे आरोप करत राज ठाकरेंच्या अटकेची मागणी ही करण्यात येत होती। त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि गृहमंत्री होते आर पाटील। इकडे आंदोलनाचं स्वरूप मोठं होत असताना आर पाटील यांनी सगळ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली आणि सगळ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले व सांगितले की महाराष्ट्राला दाखवून द्या की कोणताच नेता हा कायद्यापेक्षा मोठा नाही। आणि या कारवाईमध्ये केंद्रबिंदूवर होते ते म्हणजे धाडसी अधिकारी अशोक कामठे। 13 फेब्रुवारी 2008 रोजी कल्याण येथे राज ठाकरे यांना एसीपी अशोक कामठे यांनी अटक केली। ही अटक रत्नागिरी येथील त्यांच्या भाषणाशी संबंधित होती। तरी राज ठाकरे यांच्या राजकीय वजनामुळे याला मोठं महत्त्व प्राप्त झालं। त्यांच्या अटकेमुळे मनसैनिक आणखी चवताळले आणि आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं। ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला, खासगी व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि एसटी बसेस फोडण्यात आल्या। सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील करण्यात आलं आणि या सर्व हिंसक आंदोलनाला राज ठाकरेंना जबाबदार धरण्यात आलं। राज्यात सगळीकडे राज ठाकरेंच्या अटकेचा मनसैनिकांकडून निषेध करण्यात येत होता, पण खरी रिस्क होती ती फक्त मुंबईमध्ये। कारण राज ठाकरेंना बांद्रा येथील न्यायालयात हजर करायचे होते। राज ठाकरे यांना बांद्रा न्यायालयात हजर करणार ही बातमी सगळीकडे पसरली। त्यामुळे राज ठाकरेंचे कार्यकर्ते मुंबईमध्ये गर्दी करू लागले। रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात राज ठाकरेंचे मनसैनिक हे मुंबईकडे रवाना होत होते। पण राज ठाकरेंच्या मुंबईकडे येणारा मनसेचा ताफा रोखण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हतं। पण हा ताफा रोखण्याचे काम सुद्धा धाडसी अधिकारी अशोक कामठे यांच्यावरच सोपवण्यात आलं। त्यांच्या हद्दीतून हे सगळे कार्यकर्ते मुंबईकडे जाणार होते। त्यांनी लगेचच नाकाबंदीचे आदेश दिले आणि राज ठाकरेंच्या समर्थकांना मुंबईमध्ये प्रवेश करण्यापासून रोखून ठेवले। राज ठाकरेंना बांद्रा न्यायालयात आणल्यानंतर तेथील परिस्थिती देखील हाताबाहेर गेली। तेथील आंदोलकांनी सुद्धा बसेस जाळायला सुरुवात केली, तोडफोड करायला सुरुवात केली। हा भाग अशोक कामठे यांच्या हद्दीत नव्हता, तरी सुद्धा पोलीस आयुक्तांनी तेथे ताबडतोब अशोक कामठे यांना जाण्याचे आदेश दिले। कामठेंनी काहीही विचार न करता तेथे जाऊन सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आणि अवघ्या 1 तासाच्या आत सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। न्यायालयाने 2 तासात ठाकरेंना 15,000 रुपयांच्या जामिनावर सोडून दिले। 2008 मध्ये राज ठाकरे यांचा अशोक कामठे यांनी केलेली अटक ही मनसेच्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनात एक महत्त्वाचा टप्पा होती। ही कारवाई रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात हिंसक आंदोलन आणि भाषणांमुळे झाली होती। यामुळे मनसेला प्रसिद्धी सुद्धा मिळाली, परंतु त्याच वेळी महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय तणाव हा मोठ्या प्रमाणात वाढला। हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।